हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर अर्पिता आणि शौर्य या दोघांचं लग्न ठरलंय ही गोष्ट ऊर्जाला समजली. आणि मग ऊर्जा तर काय त्यागमूर्तीच आहे. शौर्याचं तिच्यावर कितीही प्रेम असलं आणि तिचं शौर्यावर कितीही प्रेम असलं तरी अर्पिता आणि शौर्याचं लग्न ठरलंय, म्हणून ऊर्जाने शौर्यशी लग्न करण्यास नकार दिलाय. मी शौर्यबरोबर कधीच लग्न करणार नाही असं अर्पिता बोललीये. आणि दुसरीकडे हर्षवर्धन, विजया या सगळ्यांनी आजीला पकडलं आणि तिला जाब विचारला की शौर्य आणि ऊर्जा एकमेकांना ओळखतात का. आणि आजीने ठरवलं आता कोणाला घाबरायचं नाही. आजीने डायरेक्ट स्पष्ट सांगून दिलं ते दोघे फक्त एकमेकांना ओळखत नाही तर त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. हे ऐकून हर्षवर्धन आणि विजयाच्या पायाखालची जमीनच सरकली. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही शौर्यजवळ ICUमध्ये असते आणि शौर्य हा ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो. त्याची पापणीसुद्धा लवत नाही, कारण त्याचा विश्वासच बसत नाही की ऊर्जा ही त्याच्या समोर त्याच्या शेजारी बसली आहे. तो ऊर्जाला विचारतो, ऊर्जा हे माझं स्वप्न तर नाही आहे ना, तू माझ्याबरोबर कशी काय? तर ऊर्जा सांगते, नाही शौर्य, हे तुझं स्वप्न नाही आहे, मी खरंच येथे तुझ्याबरोबर आहे. शौर्य म्हणतो, मग तर हे खरंच स्वप्न आहे, मी डोळे बंद केलेलेच बरे. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, असं नाही बोलायचं. जेव्हा तुझे डोळे बंद होते ना तेव्हा माझी काय अवस्था झाली होती तुला मी सांगू शकत नाही. खूप प्रार्थना केल्या, खूप रडले मी तुझ्यासाठी, तू कोमातून बाहेर यावा यासाठी. शौर्य म्हणतो, आता तर खरंच हे स्वप्न वाटतंय मला. पण ऊर्जाला हसू येत नाही तर ऊर्जाला रडू येतं आणि ती रडत रडत म्हणते, शौर्य, तू माझ्यासाठी गोळी झेललीस, तू स्वतःचा जीव धोक्यात घालला. जेव्हा मी तुला पाहिलं ना की तू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, बेशुद्ध होता, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. असं वाटलं की तुझ्याबरोबर माझाही श्वास निघून जाईल. शौर्य, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि ऊर्जाला विचारतो, ऊर्जा, तो मारेकरी सापडलाय का? ऊर्जा म्हणते, नाही सापडला अजून. शौर्य म्हणतो, त्याला लवकरात लवकर शोधून काढ, मला त्याला मिठी मारायची आहे. ऊर्जाला आश्चर्य वाटतं. ऊर्जा विचारते, तुला त्या मारेकऱ्याला मिठी मारायची आहे ज्याने तुझ्यावर गोळी चालवली? शौर्य म्हणतो, हो मग, त्याच्या एका गोळीने किती मोठी कमाल केली आहे. त्याच्या त्या गोळीमुळेच आज तू माझ्या जवळ बसली आहे आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळलंय. ऊर्जाला आनंद होतो आणि ऊर्जा शौर्याला सांगते, शौर्य, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. शौर्य विचारतो, कोणती गोष्ट? तर ऊर्जा त्याला म्हणते, आता माझा पूर्ण विश्वास पटलाय की तू माझ्याविरुद्ध कोणताच प्लॅन तयार केला नव्हता, तू मला फसवलेलं नाही आहे, तुझं माझ्यावर खरं खरं प्रेम आहे. हे ऐकून शौर्याला खूप आनंद होतो आणि शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, आधी जर मला हे माहीत असतं ना की फक्त एक गोळी खाल्ल्यानंतर इतकं भारी होणार आहे, तुला माझी असलियत समजणार आहे, तर मी स्वतःला गोळी मारून घेतली असती, फासावर लटकलो असतो, गाडीसमोर आलो असतो, स्वतःचा जीव दिला असता. एवढा दिवस मी एवढा त्रास नसता सहन केला. ऊर्जा शौर्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, काही काय बोलतोयस? शौर्य, जेव्हा तुला त्रास होत होता ना तेव्हा मला किती त्रास होत होता हे तुला माहिती नाही आहे. आणि माझा आता पूर्ण विश्वास बसला आहे, तू काहीच चुकीचं केलं नाही आहे, तुझं माझ्यावर खरं खरं प्रेम आहे. शौर्य ऊर्जाला विचारतो, आणि ऊर्जा तुझं? ऊर्जाला काय बोलावं ते समजतच नाही आणि ऊर्जा ही शौर्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. शौर्य आतुरतेने वाट पाहत असतो की ऊर्जा त्याला आय लव्ह यू टू म्हणेल, माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणेल. परंतु ऊर्जा ही त्याच्याकडेच पाहत राहते. इकडे हर्षवर्धन ICUच्या बाहेर असतो तेवढ्यात इन्स्पेक्टर माने तेथे येतो आणि हर्षवर्धनला म्हणतो, साहेब, शौर्यचं स्टेटमेंट घेऊन झालंय, खूप थँक्यू, तुम्ही आम्हाला परमिशन दिली. तर हर्षवर्धन चिडून विचारतो, कोठे तुमचा तो हुळगुत्ते, त्याला स्टेटमेंट घ्यायला यायला सुद्धा वेळ नाही आहे का? तर माने सांगतो, साहेब, वरतून ऑर्डर आहे, त्यांची ड्युटी वाशीला लागली आहे म्हणून ते आले नाही आहेत, परंतु सगळी केस तेच हँडल करताय आणि आम्हाला जी काही माहिती मिळाली ना ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच वेळेस आमदार शिर्के आणि अर्पिता तेथे येतात. अर्पिता विचारते, अंकल, शौर्य कुठे आहे? हर्षवर्धन सांगतो, तो ICUमध्ये आहे. आणि अर्पिता शौर्याला भेटायला ICUमध्ये जाते. तर आमदार शिर्के मानेला विचारतो, माने, आहात का तुम्ही येते? बरं झालं,
खूप सारे प्रश्न विचारायचे तुम्हाला. आमदार शिर्के गुड मॉर्निंग सर म्हणतो. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा सांग ना, तुझं पण माझ्यावर प्रेम आहे ना? आणि ऊर्जा ही शौर्याला आय लव्ह यू म्हणणार, त्याच्या हातावर हात ठेवणार. इतक्यात अर्पिता ICUमध्ये येते आणि आवाज देते शौर्य. शौर्य आणि ऊर्जा दोघेही तिच्याकडे पाहतात आणि ऊर्जा ही काही शौर्याच्या हातावर हात ठेवत नाही. आणि शौर्याला मोठा धक्काच बसतो की अर्पिता येथे काय करते. इकडे इन्स्पेक्टर माने हर्षवर्धन आणि आमदार शिर्केला सांगतो, शौर्यने जे काही स्टेटमेंट दिलंय ते घटनास्थळी ज्या काही गोष्टी सापडल्या आहेत त्याच्याशी मॅच होतं. 2 गोळ्या चालवल्या गेल्या होत्या. पहिली गोळी हुकली आणि दुसरी गोळी शौर्याला लागली. परंतु गोळी शौर्यावर चालवली गेली नव्हती, तर ती ऊर्जा शिंदेवर चालवली गेली होती. तिला वाचवण्यासाठी शौर्य मध्ये आला आणि गोळी त्याला लागली. हर्षवर्धन म्हणतो, मला लवकरात लवकर तो मारेकरी पकडला गेला पाहिजे. आमदार शिर्के म्हणतो, हो, हे काम तुम्ही आत्ताच्या आत्ता करायचं आहे. तर इन्स्पेक्टर माने सांगतो, साहेब ही केस खूप सोपी आहे. एकदा का तो मारेकरी सापडला गेला मग ही केस सॉल्व्ह झालीच म्हणून समजा. तर आमदार शिर्के पुढे पुढे बोलतो, पकडला गेला म्हणजे पकडला गेलाच पाहिजे. त्याला लवकरात लवकर पकडा, त्याला फाशीची शिक्षा द्या, फासावर लटका. माझ्या जावयावर हल्ला करतो, ही काय साधी सोपी गोष्ट आहे का? त्याला बिलकुल सोडायचं नाही. इन्स्पेक्टर माने विचार करतो, हा माणूस खरंच डेंजर दिसतोय. स्वतःच हल्ला केला आणि आता मोठ्या मोठ्या बाता मारतोय. आणि इकडे अर्पिता ही ऊर्जाला उठवून देते आणि शौर्याच्या शेजारी जाऊन बसते. ऊर्जाने सुद्धा उठायची काय गरज आहे, पण ऊर्जाचं मन खूप मोठं आहे. ऊर्जा बाजूला जाऊन उभी राहते. आणि मग अर्पिता म्हणते, शौर्य तुला माहिती आहे का, तू कोमातून बाहेर आला याचा मला किती आनंद झाला आहे. शेवटी मी देवाला जी प्रार्थना केली होती ना, ती प्रार्थना देवाने ऐकली. खरंच खऱ्या प्रेमात किती ताकद असते. मी देवाला म्हणाले होते की माझ्या शौर्याला काही होऊ द्यायचं नाही, आणि शेवटी माझं शौर्य हा कोमातून बाहेर आला. माझं प्रेम हे तुझ्यावर किती आहे तुला माहिती आहे ना? हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो, कारण तिला माहीत नसतं की या अर्पिताचं सुद्धा शौर्यावर प्रेम आहे. आणि शौर्यसुद्धा घाबरतो की अर्पिता ऊर्जासमोर हे काय बोलते. इकडे हर्षवर्धन इन्स्पेक्टर मानेला म्हणतो, इन्स्पेक्टर माने, त्या मारेकऱ्याला लवकरात लवकर पकडायचं आणि माझ्या समोर आणायचं. तर आमदार शिर्के विचारतो, वकील साहेब तुम्हाला कशाला त्या मारेकऱ्याला भेटायचंय? हर्षवर्धन चिडून म्हणतो, कारण आता ही केस फक्त पोलिसांची नाहीये, ही माझी पर्सनल केस आहे. माझ्या मुलावर हल्ला झालाय आणि ज्याने कुणी हा हल्ला केलाय आणि करायला लावलाय त्याला मी सोडणार नाहीये. आमदार शिर्के चांगलाच घाबरतो. हर्षवर्धन चिडलाय आणि जर त्याला विक्रांतचं नाव समजलं तर आपला विक्रांत गेला 12च्या भावात हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. हर्षवर्धन खूप चिडलेला असतो. आणि इकडे अर्पिता ही चक्क ऊर्जासमोर शौर्याला म्हणते, शौर्य माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि आपल्या दोघांचं लग्न ठरलंय. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. शौर्य आणि अर्पिताचं लग्न ठरलंय हे तिला माहीतच नसतं आणि ती चक्क दूर जाऊ लागते. शौर्याला हे समजतं की ऊर्जाचा गैरसमज झालाय. तिला कळलंय की आमच्या दोघांचं लग्न ठरलंय म्हणून ती जातीये. आणि शौर्य तिला आवाज देतो, ऊर्जा. अर्पिता विचारते, ती गेली, तिचं काय? शौर्य काहीच बोलत नाही. आणि अर्पिता म्हणते, आता जोपर्यंत आपलं लग्न होत नाही ना तोपर्यंत मी तुला नजरेआड जाऊच देणार नाहीये. शौर्याला खूप टेन्शन येतं आणि तो मनात विचार करतो, अर्पिता मी तुझ्या प्रार्थनेमुळे नाही तर ऊर्जाच्या प्रेमामुळे वाचलोय. आणि आता मी जी चूक आधी केली ती करणार नाहीये. मला तुला सगळं सत्य सांगावंच लागेल की माझं तुझ्यावर नाही तर ऊर्जावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशी नाही तर ऊर्जाशी लग्न करणार आहे. शौर्य अर्पिताला म्हणतो, अर्पिता मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अर्पिता म्हणते, बोल ना. आणि शौर्य तिला म्हणतो, अर्पिता माझं आणि तो काही पुढे बोलणार. इतक्यात विजया तेथे येते आणि म्हणते, अरे शौर्य तुला कळलं का, डॉक्टर तुला डिस्चार्ज देत आहे. आणि अर्पिता पाहिलंस का, तुला भेटल्यावर शौर्याचा चेहरा कसा खुलला आहे, नाहीतर एवढा वेळ सुतकी चेहरा करून बसलेला होता. अर्पिता खुश होते आणि तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात, मॅम तुम्ही आता बाहेर जा, आम्हाला पेशंटला डिस्चार्जसाठी रेडी करायचं आहे आणि तोपर्यंत तुम्ही बाहेर सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून घ्या. तुम्ही आता बाहेर जाऊ शकता. अर्पिता आणि विजया बाहेर निघून जातात. पण शौर्याला खूप वाईट वाटतं. मी बरा तर झालोय, मला डिस्चार्ज मिळाला आहे, पण ऊर्जाचा गैरसमज झाला आहे आणि आता ऊर्जाची समजूत काढावी लागेल हे त्याला समजलेलं असतं. आणि इकडे ऊर्जा ही रडत रडत हॉस्पिटलच्या बाहेर निघते, घरी जायला निघते. आजी तिला थांबवते, ऊर्जा ऊर्जा
ऊर्जा काही ऐकलं नाही ऐकल्यासारखं पुढे पुढे जात असते. आजी धावत पळत जाऊन तिला कशीबशी थांबवते आणि विचारते, ऊर्जा कुठे जातेस तू? थांब ना. तर ऊर्जा म्हणते, आजी आता झालंय माझं काम, मी जाते घरी. तर आजी म्हणते, असं कसं? शौर्यला भेटली नाहीस का तू? शौर्यला भेटून जा. ऊर्जा सांगते, मी भेटले शौर्यला, पण आता माझं इथे काय काम? तर आजी सांगते, अगं शौर्यला डिस्चार्ज देत आहे आणि एकदा का तो घरी गेला तुझी आणि त्याची भेट होणार नाही. ऊर्जा म्हणते, तसंही आता भेटायची काही गरज नाही आहे. आजीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, असं काय बोलतेस तू? उलट आत्ता तुझी सगळ्यात जास्त गरज आहे त्याला, तुझ्या सहवासाची गरज आहे. ऊर्जा म्हणते, नाही आजी, त्याला आता माझी गरज नाही आहे. तो कोमातून बाहेर आला आहे आणि त्याला आता ज्यांची गरज आहे ना ते त्याच्याबरोबर आहेत. आजीला काही कळतच नाही. आजी म्हणते, ऊर्जा असं काय बोलतेस तू? तुझे सगळे गैरसमज दूर झालेत ना? ऊर्जा म्हणते, हो आजी, माझे सगळे गैरसमज दूर झाले आहेत आणि आता माझ्या मनात शौर्यविषयी कोणताही राग नाही आहे, संशय नाही आहे, गैरसमज नाही आहे. आजी विचारते, मग काय झालंय तुला? तू असं का बोलतीयस? ऊर्जा सांगते, आजी आजपर्यंत मला असं वाटत होतं की मला शौर्यबद्दल फक्त एक गोष्ट माहीत नव्हती, ती म्हणजे तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. पण मला त्याच्याबद्दल आणखीन अनेक गोष्टी माहीत नाही आहे आणि आता त्या सगळ्या गोष्टी मला कळाल्यात. ऊर्जाला लगेचच आठवतं की आपल्या समोरच अर्पिता काय म्हणाली की तुझं आणि माझं लग्न ठरलं आहे आणि जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुला नजरेआड जाऊ देणार नाही. ऊर्जा जाऊ लागते. आजी तिला थांबवते आणि विचारते, ऊर्जा नेमकं काय झालंय? सांग ना मला. ऊर्जा सांगते, आजी आता सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही आहे, सगळं संपलंय. आजीला मोठा धक्काच बसतो. आजी म्हणते, तुझ्या कोणत्याच गोष्टीचा संबंध मला लागत नाही आहे, तू कशाबद्दल बोलतीयेस? ऊर्जा म्हणते, जाऊ द्या ना आजी, आता बोलून काहीच फायदा नाही आहे, मला सगळं कळालं आहे आणि आता आपण बोलून त्यात काहीच फरक पडणार नाही आहे. तुम्ही काळजी करू नका, मला तुमच्याबद्दल किंवा शौर्यबद्दल आता कोणतीही शंका राहिली नाही आहे, माझ्या मनात काहीच चुकीचं नाही आहे, मी येते. असं म्हणून ऊर्जा तेथून निघून जाते. आजीला कळतच नाही की नेमकं काय झालंय. तेवढ्यात आजीच्या लक्षात येतं की जेव्हा ऊर्जा ही ICU मध्ये होती त्याच वेळेस अर्पिता तेथे आली आणि अर्पिता आणि शौर्यचं लग्न ठरलंय हे ऊर्जाला कळलं असावं म्हणून ऊर्जा दुःखी झाली आहे, तिचा गैरसमज झालाय हे आजीच्या लक्षात येतं. आणि इकडे पूर्वा ही खूप टेन्शनमध्ये असते. ऊर्जा हॉस्पिटलमध्ये गेली आहे, काय झालं असेल, तिने मला काही कळलं पण नाही, ती अजून का आली नाही, असं टेन्शन तिला आलेलं असतं. आणि त्याच वेळेस ऊर्जा ही धावत पळत आरडाओरडा करत तेथे येते आणि म्हणते, आई आई, शौर्य हा शुद्धीत आलाय, कोमातून बाहेर आलाय, तो एकदम बरा झालाय. हे ऐकून पूर्वाला सुद्धा खूप आनंद होतो. पूर्वा विचारते, खरं सांगतेस ना तू? ऊर्जा म्हणते, हो आई, त्याने माझ्यासमोर डोळे उघडले आणि ज्या क्षणी त्याने डोळे उघडले ना मला खूप भारी वाटलं. ऊर्जा आणि पूर्वा या दोघीही गणपती बाप्पांना नमस्कार करून आभार मानतात. ऊर्जा सांगते, आई खरंच जेव्हा तो कोमात होता ना तेव्हा मला असं वाटत होतं की सगळं संपलंय आणि ज्या क्षणी त्याने डोळे उघडले ना तेव्हा मला असं वाटलं मला सगळं मिळालंय, आता मला कशाचीच गरज नाही आहे. ऊर्जाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पूर्वा खूप खुश होते आणि म्हणते, ते तर तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, किती खुश आहेस तू, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. नाहीतर 2 दिवस स्वतःची काय अवस्था करून घेतली होतीस, नीट खात नव्हतीस, पीत नव्हतीस, वेडवाकडं बोलत होतीस, कशी वागत होतीस, मला तर खूप भीती वाटत होती, पण आता मात्र खुश झाली आहे तू. ऊर्जा सांगते, हो आई, खरंच शौर्यने माझ्यासाठी गोळी झेलली होती आणि जेव्हा तो कोमात होता ना तेव्हा माझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे, त्यामुळे माझं मन मला खात होतं. शौर्य कधी एकदाचा कोमातून बाहेर येतोय असं मला वाटत होतं आणि शेवटी शौर्य कोमातून बाहेर आला. मला खरंच खूप भारी वाटलं, आनंद झालाय. पूर्वा विचारते, शौर्यने तुझ्यासाठी गोळी झेलली म्हणून तुला वाईट वाटत होतं की दुसरं अजून काय आहे? ऊर्जा विचारते, नाही आई, दुसरं काही नाही आहे. आणि ऊर्जा ही उत्तर द्यायचं टाळते, परंतु पूर्वा तिला स्पष्ट शब्दात विचारते, ऊर्जा खरं खरं सांग, तुझं शौर्यवर प्रेम आहे का? हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो आणि ऊर्जाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसतं. आणि इकडे शौर्य हा डिस्चार्ज घेऊन घरी आलेला असतो. तो त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या रूममध्ये संपूर्ण कुटुंब असतं. हर्षवर्धन विचारतो, माय सन, कसं वाटतंय आता? तर विजया विचारते, शौर्य कुठे दुःख तर नाही ना, त्रास तर होत नाही ना? शौर्य सांगतो, आई पेन किलर दिले ना म्हणून काही कळत नाही आहे की कोठे दुखतंय, पण थोडी विकनेस आहे एवढंच.
विजया म्हणते, आता तू घरी आलाय ना, तुझे सगळे आवडीचे पदार्थ तुला खाऊ घालते, म्हणजे तुला आता विकनेससुद्धा जाणवणार नाही. तू एकदम ठणठणीत बरा होशील. घरातील सगळेजण खूप खुश असतात आणि मग शौर्य हा हर्षवर्धनला विचारतो, डॅड, ज्याने माझ्यावर गोळी चालवली तो मारेकरी सापडला का? तर हर्षवर्धन म्हणतो, तुझं त्या प्रकरणाशी काही देणं घेणं नाही आहे. तू फक्त आराम कर आणि ठणठणीत बरा हो. शौर्य विचारतो, डॅड, तुम्ही काय बोलताय? गोळी मला लागली आहे आणि माझा संबंध नाही आहे. तर आदित्य म्हणतो, ओ साहेब, तुम्ही आता पेशंट आहात आणि पेशंटने या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा नसतो. त्याने फक्त खायचं प्यायचं आणि बरं व्हायचं. शौर्यला समजतं की कुणी आपलं काही सांगणार नाही आहे आणि मग सोनल विचारते, आता तू बरा आहेस ना दादा? तू कधी बरा होणार आहे? तर तो म्हणतो, हो हो, मी लवकरच बरा होईल. तर तीर्था म्हणते, चला तुम्ही सगळ्यांनी आता जा, मी येथे दादाजवळ थांबणार. तर शौर्य हा डोक्याला हात लावतो. अरे देवा, सगळे घाबरून विचारतात काय झालं? तर शौर्य म्हणतो, ही येथे थांबणार ना म्हणून डोक्यात कळ गेली. सगळे हसू लागतात आणि शौर्याची खूप काळजी करत असतात. पण शौर्य घरी आला त्यामुळे सगळ्यांना आनंदही झालेला असतो. आणि इकडे ऊर्जा ही पूर्वाच्या प्रश्नाचं काही उत्तर देत नाही. पूर्वा तिला जाब विचारते, ऊर्जा, मला खरं खरं सांग, तुझं शौर्यवर प्रेम आहे का? तर ऊर्जा म्हणते, जाऊ दे नाही, कशाला हा प्रश्न विचारतेस? आता हा प्रश्न विचारून काहीच फायदा नाही आहे. पूर्वा विचारते, तू असं का बोलतीयस? तुला फोन आला आणि तू धावत सुटलीस. 2 दिवस तुझी काय अवस्था झाली होती ते मी पाहिलंय आणि आता तू म्हणतेस की मला हा प्रश्न विचारू नको. मला सत्य जाणून घ्यायचंय ऊर्जा. खरं खरं सांग, तुझं शौर्यवर प्रेम आहे की नाही? आणि ऊर्जाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. ऊर्जा म्हणते, आई, आता माझं शौर्यवर प्रेम आहे की नाही या प्रश्नाला काही अर्थच उरलेला नाही आहे आणि माझं त्याच्यावर कितीही प्रेम असलं तरी मी शौर्यशी कधीच लग्न करणार नाही. आयुष्यभरात कधीच लग्न करणार नाही. हे ऐकून पूर्वाला जबर धक्काच बसतो. कारण आता ऊर्जाचं शौर्यवरचं हे प्रेम पाहून पूर्वा ऊर्जा आणि शौर्याचं लग्न लावून द्यायला तयार झाली आहे. पण फक्त अर्पितामुळे ऊर्जा ही लग्न करायला नकार देतीये. आणि खरंच एखाद्या मुलीचं जर शौर्यावर प्रेम असेल तर ऊर्जा ही शौर्याचं प्रेम कसं काय दुर्लक्षित करू शकते हेच कळत नाहीये. पूर्वाला तर हे माहीत नाहीये. त्यामुळे ऊर्जा ही शौर्याची एवढी काळजी करून सुद्धा त्याच्याशी लग्न करायला का नकार देतीये हाच प्रश्न पूर्वाला पडतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्याची केमिस्ट्री पाहायला मजा आली. पण त्यानंतर अर्पितामध्ये टपकली आणि सगळाच खेळ खंडोबा झालाय. ऊर्जाला असं वाटतंय की शौर्याचं लग्न ठरलंय त्यामुळे तिला आता शौर्याच्या आयुष्यात जागा नाहीये. पूर्वासुद्धा पॉझिटिव्ह झाली आहे. 2 दिवस ऊर्जा ही कशी दुःखी होती शौर्यासाठी, तिला किती त्रास होत होता हे पूर्वाने पाहिलंय आणि आपल्या मुलीचा हा त्रास तिला सहन झाला नाही. त्यामुळे आपल्या मुलीचं शौर्याशी लग्न लावून द्यावं असं तिने ठरवलंय. परंतु आता ऊर्जा नकार देतीये. ती म्हणतीये की मला शौर्याशी कधीच लग्न करायचं नाही. मग आता या सगळ्या प्रकरणाचं पुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू घरातील सगळेजण, हर्षवर्धन, विजया, आदित्य, सगळेजण आजीला जाब विचारतील की शौर्य आणि ऊर्जा या दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे. ते दोघे एकमेकांना ओळखतात का? आणि मग आजी एक मोठा धमाका करणार, सगळ्यांना सांगणार ते फक्त एकमेकांना ओळखत नाही तर ऊर्जा आणि शौर्याचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. हे ऐकून हर्षवर्धन, विजया, आदित्य, दिव्या या सगळ्यांना जबर धक्काच बसेल. त्यांच्या पायाखालची जमीन सरकणार. त्यांचा विश्वासच बसणार नाही की ऊर्जा आणि शौर्य एकमेकांना ओळखतच नाही तर दोघे एकमेकांवर प्रेमसुद्धा करतात. मग आता याचा काय परिणाम होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि दुसरीकडे ऊर्जा ही आपल्या घरी पूर्वासमोर धमाका करणार. पूर्वा तिला विचारेल, ऊर्जा, तू शौर्यावर किती प्रेम करतेस हे 2 दिवस मी पाहिलंय आणि आता तू शौर्याशी लग्न करायला का नकार देतीये? नेमकं काय झालंय? असं काय घडलं हॉस्पिटलमध्ये ज्यामुळे तू त्याच्याशी लग्न करायला नकार देतीये? आणि तेव्हा पूर्वा ही तिला सांगणार, आई, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला कळलं की शौर्याचं लग्न ठरलंय आणि आता मी त्यामुळेच त्याच्याशी लग्न करू शकत नाही. त्यामुळे पूर्वाला सुद्धा जबर धक्का बसणार. कारण तिच्यासाठी सुद्धा हे अनपेक्षित आहे.
पण शौर्याचं लग्न आधी ठरलंय ही एवढी मोठी गोष्ट आहे का? तसं तर ऊर्जाने सुद्धा स्वतःच्या लग्नाची तयारी केलीच होती. तिने सुद्धा मुलगा पाहिलाच होता. मग शौर्याचं हे लग्न कसं ठरलंय? शौर्याचं त्या मुलीवर प्रेम आहे का? शौर्य त्याच्या मनाने लग्न करतोय की त्याच्या आईबापाने हे लग्न ठरवलंय? या गोष्टी माहीत न करून घेताच ऊर्जा फक्त एका वाक्याच्या आधारावर आपल्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेतीये आणि हे खरंच खूप चुकीचं आहे. आता पूर्वाला सुद्धा जबर धक्का बसलाय. कारण शौर्याने ही गोष्टसुद्धा आपल्यापासून लपवली आणि शौर्याचं आधी लग्न ठरलेलं असताना सुद्धा शौर्य आणि आजी लग्नाचा शगुन घेऊन का आले होते हा प्रश्नसुद्धा तिच्यासमोर असेल. पण आता ऊर्जा आणि शौर्याच्या प्रेमाबद्दल हर्षवर्धनला समजलंय. मग पुढे काय होईल हे पाहायला चांगलीच मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.